नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे, म्हणजे दोन्ही हप्ते आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. फेब्रुवारीचा हप्ता 7 तारखेला जमा झालेला आहे आणि मार्चचा हप्ता आत्ता आजपासनं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा झालेले आहेत. म्हणजेच दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत. त्यांनी अगोदर सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पैसे मिळतील, परंतु 7 मार्चला पहिला हप्ता देण्यात आला. यामध्ये 2 टप्प्यामध्ये पैसे देण्यात आलेले आहेत. पहिला हप्ता 7 मार्च रोजी आलेला आहे आणि दुसरा हप्ता आज, मार्चचा हप्ता आज तुम्हाला पडलेला असेल. ज्यांना ज्यांना पडलेला आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपल्याला हप्ता आलेला आहे का नाही. त्यानंतर त्यांनी 2 टप्प्यामध्ये जे सांगितलं होतं 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये आणि हे 12 मार्चपर्यंत राहणार आहेत. तुम्हाला जर आत्ता आले नसतील तर ते सुद्धा हळूहळू आज संध्याकाळपर्यंत, उद्या संध्याकाळी सुद्धा पैसे हळूहळू येतील. त्यांनी सांगितलेलं आहे की हळूहळू पैसे येतील. 2.5 कोटी महिलांना एकदम पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे हळूहळू पैसे येतील. आले नसतील तर काही दिवसात तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. आता जो काही अर्थसंकल्प सादर झालेला आहे, ज्यामध्ये 36,000 कोटींची जी काही तरतूद आहे, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे. म्हणजे येणारे हप्ते सुद्धा या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आपल्याला आता या 2025 मध्ये सुद्धा वेळोवेळी मिळणार आहेत. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे अपडेट्स इथून पुढे सुद्धा तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.